नमस्कार. गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. हिवाळा आहे ना, तर हिवाळ्यामध्ये भरपूर अशा वालाच्या शेंगा मिळतात. याला आणि कोथिंबीर टाकून अशी मस्त भरड वाटण करून खूप छान लागते. तर अशी चटपटीत वालाच्या शेंगा मुलं डब्याला आवडीने खातात. तर अशी चटपटीत वालाच्या शेंगाची भाजी ना आज आपण बनवणार आहोत. तर याला आपण काही ठिकाणी वालाच्या शेंगा म्हणतात, तर काही ठिकाणी घेवड्याच्या शेंगा असं म्हणतात. तर आमच्या इकडे वाल म्हणतात. आता ही वाल आहे ना, अशी मस्त कोवळी लुसलुशीत वाल आहे ना, ती निवडून घेतलेली आहे. त्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहे आणि असे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. तर ती स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आणि एका कढईमध्ये काढून घेऊया. खूप छान दिसतंय बघा, अशा कोवळ्या लुसलुशीत शेंगा आहे. आणि भाजी करण्यासाठी मी ते कढई तापवण्यासाठी ठेवली आहे. मी कढई चांगली तापली की त्यामध्ये टाकायचे 2 वरगडे तेल टाकायचं आहे. तेल देखील चांगलं तापू द्यायचं आहे. तेल तापलं की त्यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा मोहरी. मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे. मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा जिरे. जिरे देखील छान फुललेले आहे. त्यामध्ये टाकूया हळद टाकायची आहे. आणि जेवढं तिखट पाहिजे ना आपल्याला तेवढी लाल मिरची पावडर आणि 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे. आणि आपल्या थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आणि ज्या शेंगा धुतलेल्या आहेत ना आपण वालाच्या शेंगा, त्या यामध्ये टाकून द्यायच्या आहे आणि परतू घ्यायच्या आहे अशा. तुम्हाला तिखट जेवढं पाहिजे ना त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखट टाकू शकता किंवा हिरव्या मिरच्या, लसूण आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट देखील याला टाकू शकता शिजल्यानंतर. पण मी ते लाल मिरची पावडरमधली केलेली आहे. खूप छान लागते. अशा पद्धतीने केल्यानंतर परतून घ्यायच्या आहे चांगल्या शेंगा आणि त्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि अगदी पाणी न वापरता ना ही भाजी अशी मस्त होते एकदम. आमचं पाणी असतं ना वाला शेंगाला त्यातच शिजली जाते. जेवढं मीठ पाहिजे ना भाजीला चवीनुसार तेवढं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर देखील टाकायची आहे. आपण सुरुवातीलाच टाकली ती. चांगली परतून घेतल्यानंतर आहे ना तिला अशी झाकण ठेवून 5 ते 6 मिनटं अशी वाफवून घ्यायची कमी गॅसवर. आता आपल्या वालाच्या शेंगा वाफवण्यासाठी ठेवलेल्या आहे. 5 ते 6 मिनटं झालेली आहे. अशा मस्त शिजलेल्या आहे शेंगा. बोटामध्ये घेऊन बघायची दाबते की नाही बघायचं. लवकर शिजते, काही वेळ नाही लागत या भाजीला. तर आता आहे ना शेंगा देखील आपल्या मस्त शिजलेल्या आहे ना, मस्त अशा वाफळलेल्या आहे बघू शकता अशा पद्धतीने. आणि या स्टेजला यामध्ये टाकूया भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. भरपूर असा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. खूप छान लागते अशी भाजी. भाजलेल्या शेंगदाण्याची चव खूप छान लागते या भाजीमध्ये. दाताखाली आल्यानं खूप छान लागते आणि परतून घ्यायचं आहे 2-3 मिनटं आणि आपली भाजी तयार होते. आणखी थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे मी. शेंगदाण्याच्या कुटाने भाजी खूप छान होती ही. आणि परत एकदा अशी परतून घ्यायची आहे आणि परतून गेल्यानंतर त्यावर थोडीशी ताजी अशी कोथिंबीर टाकायची. पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि आपली भाजी रेडी झाली. तर अशी चटपटीत वालाच्या शेंगाची भाजी करून बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. अशी भाजी ना 1 चपाती सोडून 2 चपाती मुलं आरामात खातील. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला जर का कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.